सातारा जिल्ह्याचे भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब केले मतदान। खासदार उदयनराजे भोसले यांनी आज बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूल येथे आपला मतदानाचा हक्क बजावला। तसेच नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन देखील केले। सातारा शहरात विविध मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून नागरिकांची मतदान करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती सर्व धर्म समभावाची, ज्याच्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली, त्याचबरोबर लोकांचा सहभाग हा राज्यकारभारात असावा असा एकमेव राजा होता, म्हणजेच आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा विचार मांडला। थोडक्यात लोकशाहीचा जो पाया आहे तो रचण्याचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी एक राज्य असावं, लोकशाहीचं राज्य असावं आणि त्या प्रकारे ज्येष्ठांच्या बाबतीत असेल, महिला माता भगिनींच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल, सर्व 18 पगड जाती असतील, वेगवेगळ्या धर्मातले लोकांच्या बाबतीत असतील, योजना राबवण्यात याव्यात। हे ह्या अगोदरच्या जे काही काँग्रेसचं सरकार होतं या अनेक वर्षापासून त्यांनी केवळ केंद्रात नाही तर संपूर्ण देशाच्या प्रत्येक राज्यात त्यांची सत्ता होती। स्वातंत्र्यानंतरचा काळ जर पाहिला आपण तर सगळ्या म्हणजे काँग्रेसशिवाय दुसरा कुठला पक्ष नव्हता, पण घोषणा झाल्या, घोषणा अत्यंत चांगल्या झाल्या
गरिबी हटाओ देश बचाओ, जय जवान जय किसान, अत्यंत सुंदर म्हणण्यापेक्षा ह्या घोषणा चांगल्या होत्या, पण ह्या घोषणा फक्त मतं मिळवण्याकरताच होत्या. कारण जर आपण जर पाहिलं तर गरिबांच्या बाबतीत असेल, जवानांच्या बाबतीत असेल, किसान म्हणजे शेतकरी असेल, ज्येष्ठांच्या प्रती असेल, महिलांच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल, असं कुठलंही यांच्या काळात गेले 50, 55, 60 वर्ष कुठलंही धोरणं राबवले गेलं नाही. पण गेल्या 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस परिवर्तन घडलं मोठ्या प्रमाणावर, मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारची महायुतीची सत्ता केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात स्थापन झाली. हे झाल्यानंतर जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना अभिप्रेत असणारे जे विचार होते ते केवळ म्हणजे विचाराचं फक्त घोषणा केल्या नाही, तर ते आचरणात आणि वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुती आणि त्यांचे सर्व जे मित्रपक्ष आहेत यांनी सर्वांनी मिळून हे सगळं केलं. आज लोकांना निश्चितपणे प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे, अधोगतीच्या मार्गाने जायचं नाही. आणि त्यामुळं केवळ सातारा जिल्ह्यात तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज महायुतीच्या जे सर्व उमेदवार आहेत, मग एकनाथ शिंदे साहेबांचा गट असेल, अजितदादांचा राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल, मित्र RPI असेल, सर्व मित्रपक्ष असतील, ह्या सर्व ठिकठिकाणी उभं असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे. हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि हा प्रतिसाद केवळ जो मिळतो आहे तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकांना झालं म्हणजे कामं दिसतात, लोकांना जे अपेक्षित आहेत ते कामं झालेले पाहायला मिळतात. ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी, तुतारी चिन्ह असेल, मशाल असेल, त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल,